समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा लग्न सोहळा बादशाही थाटामध्ये 2 दिवसापूर्वी संपन्न झाला. ह्या विवाह सोहळ्याला लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील काही महत्वाचे मंत्री, प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती तिथे उपस्थित होत्या. आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील सुद्धा काही संत महंत महाराज लोक सुद्धा उपस्थित होते. हा सोहळा इतका बादशाही थाटामध्ये होता, एवढा भव्यदिव्य होता की एका राजकारणी लोकाला, एखाद्या उद्योगपतीला, एखाद्या 2 नंबरचे पैसे कमवणाऱ्या व्यक्तीला हेवा वाटावा, लाज वाटावी, अशा पद्धतीचा भव्य दिव्य हा विवाह सोहळा संपन्न झाला. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा असाच भव्य दिव्य थाटामध्ये पार पाडला होता. तेव्हाच त्यांना काही लोकांनी प्रश्न विचारले होते, काही लोकांनी अपेक्षा केल्या होत्या. आता इंदुरीकर महाराजांना वाटतं की लोक मला ट्रोल करतायत. तर ज्यांनी प्रश्न विचारले होते, ज्यांनी काही इंदुरीकर महाराजांना अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यांना तुम्ही ट्रोलर्स समजू नका. तुमच्याविषयी कुणाला काही आकच नाही. पण इंदुरीकर महाराज, तुमची जी काही कीर्तन करण्याची पद्धत होती, तुमची जी काही शैली आहे, त्या शैलीनं लाखोच्या संख्येनं लोकांना कीर्तनाकडे खेचून घेतलं होतं. तुम्ही ज्या पोडतिडकीनं समाजाच्या व्यंगावर बोलत होता, सामाजिक समस्येवर बोलत होता, पोडतिडकीनं बोलत होता, तेव्हा लोकांना तुमच्यामध्ये दडलेला समाज सुधारक दिसत होता. आणि तुम्ही कीर्तन करत होता, लोकांचं मनोरंजन करत होता, तुमचा तो व्यवसाय होता, ही लोक विसरून गेलेली होती. की लोकांना वाटलं की इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन वारकरी संप्रदायाच्या चौकटीत बसणारं नाही आहे. नारदी कीर्तनकार परंपरेमध्ये ते येत नाही आहे. तरी पण समाज प्रबोधन म्हणून इंदुरीकर महाराज जे काही बोलतायत ते समाजासाठी फार आवश्यक आहे. म्हणजे समाज हा तुम्हाला समाज सुधारक किंवा प्रबोधनकार म्हणून ओळखत होता. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा बडेजावपणा करणारा, शाहीथाट करणारा विवाह साजरा करतात, तेव्हा खचितच लोकांच्या अपेक्षेचा भंग झालेला आहे. आणि त्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली, तशी ही चर्चा 1 वर्षभर आरामशीर चालेल. आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा आहे, त्याने जरूर करावं. तुम्ही थाटामध्ये केल्यानंतर तुमच्याकडून ही अपेक्षा होती की लग्न सोहळा तुम्ही साधेपणानं, अतिशय समाजामध्ये काही पायंडा पडेल, काही आदर्श निर्माण होतील, तुमच्या पावलांचा काही कित्ता गिरवता येतील, अशा पद्धतीनं तुम्ही लग्न करता. तर जेव्हा ज्याच्याकडं पैसा आहे, ज्याच्याकडं सन्मान आहे, ज्याच्याकडं प्रसिद्धी आहे, अशी लोक जेव्हा एखादी साधी कृती करतात, तेव्हा इतर लोक त्यांचं अनुकरण करत असतात. कारण या समाजामध्ये अनेक रंजलेले, गांजलेले, पिंजलेले लोक आहेत. आणि ते आपला बडेजावपणा दाखवण्यासाठी मुलींच्या हट्टापायी, हौसेपायी फार मोठमोठे कर्ज काढतात, फार दिमागदार सोहळे साजरे करतात आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन बसतात आणि दारिद्र्यामध्ये खिचपत पडतात किंवा अनेक शेतकरी तर आत्महत्याही करतात. मग काय फरक पडला असतं इंदुरीकर महाराज, तुम्ही जर लग्न आपल्या ज्ञानेश्वरी दिदीचं साध्या पद्धतीने केलं असतं तर. पण तुम्हाला जेव्हा कोणी प्रश्न विचारतं, तुमच्याकडून कोणी अपेक्षा करतं, तेव्हा तुम्हाला ते ट्रोलर्स वाटतायत. तर ते ट्रोलर्स नाहीत. हा विवाह सोहळा इतका थाटामाटामध्ये आपण का केला, त्याचं कारण मात्र इंदुरीकर महाराजांकडे खास आहे आणि ते सुद्धा त्यांनी सांगितलंय. ऐका तर खरं. माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला. महाराज, तुम्हाला बसणाऱ्यांना माहित नसेल, आमची मुलगी आणि मुलगा
आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं. आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसतंय. पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. तर आम्ही दोघं कीर्तनकार आहोत, अहोरात्र कीर्तन करतो. आम्हाला आमच्या मुलांच्या गाठी भेटी घेता आल्या नाही. का तर कीर्तन आम्ही करत फिरत होतो. म्हणजे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे इंदुरीकर महाराज यांनी हे मान्यच केलेलं आहे की कीर्तन आमचा धंदा होता आणि ह्या धंद्यापायी आम्ही अहोरात्र फिरत होतो. कारण तुम्ही थोडेसे कमी कीर्तने केले असते, लोकांना थोडं वास्तव सांगितलं असतं, पण तुम्ही तुमच्या आचरणातून एक जर धडा घालून घेतला असता, एक पायंडा पाडून दिला असता, तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेलंच आहे. लोकांनी डोक्यावरच ठेवलं असतं, पायाखाली कुणी घेतलं नसतं. पण तुम्हाला तुमच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्याचा मोह आवरता आला नाही. आपल्या संपत्तीचा, आपल्या ऐश्वर्याचा, आपल्या शक्तीचा, आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन प्रत्येक लोकाला हवं असतं. तसं तुम्हालाही ते हवं होतं, तुम्हालाही तो मोह आवरता आला नाही. हेच खरं. लोकांचं चुकलं, कारण लोक तुम्हाला समाज सुधारक म्हणून पाहत होते. ट्रोल करा का हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मी किती सांगितलं तरी 1.5 लाख रुपये जरी देऊन सोन्याची नळी आणली तर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही, हा सिद्धांत. म्हणजे सोन्याच्या नळीत जरी घातलं तरी त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी सुद्धा इंदुरकर महाराजांच्या ह्या शाही विवाह सोहळ्याचं खास त्यांच्या शैलीमध्ये समर्थन केलंय. लोक ही सर्वसामान्य असतात, लहान असतात, बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यांना वैभव सहन होत नाही, हत्तीचं वैभव सहन होत नाही. आणि हत्ती आला तर लोकांना कळावं म्हणून भुकणारे पण पाहिजे. त्याच्यामुळं इंदुरीकरावर टीका करतात. जितकी जास्त होईल, ज्ञानोबा म्हणतात, तितका माणूस हा मोठा असतो. कारण ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांनी विवाह सोहळे थाटामाटामध्ये करावे. आणि तुम्हाला प्रश्न विचारणारे, तुमच्याकडून काही अपेक्षा करणाऱ्या लोकांना तुम्ही ट्रोलर्स समजतात, पण या ट्रोलर्सना, टीकाकारांना तुम्ही उत्तरं देऊ नका. कारण ही लोक सामान्य बुद्धीची असतात. आणि ऐश्वर्यावर कोण बोलणार आहे, एखाद्या श्रीमंतीवर कोण बोलणार आहे, तर हे भिकाऱ्याडेच बोलणार आहे. कारण हे खचितच आहे, शास्त्रीचं काही चूक नाहीये. कारण ह्या इंदुरीकरांच्या शाही विवाह सोहळ्यावर अनिल अंबानी भाष्य करणार नाहीत किंवा त्यांना प्रश्न विचारणार नाहीत की तुम्ही अशा पद्धतीचा विवाह सोहळा का थाटामाटामध्ये साजरा केला. कारण गोरगरीब जी लोक आहेत, दारिद्र्यामध्ये खिचपत पडलेली लोक आहेत, तेच लोक हा प्रश्न विचारणार आहेत. आणि गरीब लोकांना श्रीमंतींचा हेवा वाटतो. म्हणजे थोडक्यात इंदुरीकराच्या एकंदरीत वैभवावर, ऐश्वर्यावर अनेक भिकारडे जळणार आहेत आणि तेच लोक प्रश्न विचारणार आहेत. अशा पद्धतीचं वक्तव्य हे नामदेव शास्त्री यांनी सुद्धा केलं. आता इंदुरीकरांना हे समर्थन द्यायचं होतं म्हणून त्यांनी केलं का त्यांना अशाच पद्धतीचे विचार मांडायचे होते, हा खरा प्रश्न आहे. विवाह सोहळा फक्त इंदुरीकर महाराजांच्या थाटामाटामध्ये संपन्न झाला असं नाही. समाजामध्ये अनेक मोठमोठे विवाह संपन्न होतात. पण एक समाजाची अपेक्षा होती की समाज प्रबोधनकार आहेत, समाजामध्ये चांगले पायंडे पाडावे. आणि हे सारे कीर्तनामधून सांगतायत, भौतिक सुखाचा त्याग करा, चिरंतन आनंदाचा शोध घ्या आणि विषय सुखापेक्षा तुम्ही आत्मिक सुखाला महत्व द्या. मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाणारे हे मार्ग आपल्याला सांगत असतात. मग हे लोक ऐश्वर्याचं प्रदर्शन का करतायत, कशासाठी पाखंडी वागतायत आणि पुन्हा त्याचे समर्थन हे का करतायत. तर हा खरा प्रश्न आहे की असे जे काही बोलणं एक
आणि वागणं दुसरं, म्हणजे पाखंडी लोकांचा भरणा आता समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढलेला आहे. कारण आपल्या छोट्याशा आचरणातून एखादं उदाहरण घालून दिलं ते अधिक प्रभावी असतं. आणि नुसते बडबड करणारी माणसं हे समाज प्रबोधन करू शकत नाहीत, हा त्यांचा घास नसतो. मग ते प्रबोधनकार असो, तुमच्या कीर्तना लाखोनी संख्येने लोक येणारे असो, तुम्ही महंत असा, तुम्ही संत असा, पण तुमचं जर एकही उदाहरण समाजाला आदर्श देणारं नसेल प्रत्यक्ष, तर ते तुमचे बोल म्हणजे फक्त शब्दांचे बुडबुडे असतात असंच म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब करा नसेल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.